कायम कार्यतत्पर असणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलानं मागील आठवड्यामध्ये विकासनगर येथे झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणी परवा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे जी धाडसी कारवाई केली, सातारा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक तसेच माननीय ॲडिशनल मॅडम तसेच सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे माननीय सपोनी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल काळे या सर्वांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्या चेन स्नॅचरवरती जी धडक कारवाई केली त्या कारवाईबद्दल प्रथमतः सातारा पोलीस बॉईज तसेच सातारा पोलीस परिवाराच्या वतीनं त्यांचं जाहीर अभिनंदन करतो व या कार्यतत्पर कारवाईस पाठिंबा देणारे सर्व सातारकर, सुज्ञ नागरिक तसेच साताऱ्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी या केलेल्या कार्यतत्पर कारवाई प्रकरणी सर्व पोलीस दलाचे अभिनंदन केलेले आहे, विशेष असं अभिनंदन केले आहे। त्याबद्दल पोलीस परिवार म्हणून सर्व सातारकरांचे, सातारकर लोकप्रतिनिधींचे पुनश्च आभार मानतो आणि ही जी धडक कारवाई केली त्या कारवाईबद्दल सर्व कारवाईमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे देखील पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो। पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश या ब्रीदवाक्याप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस दल कायम तत्पर असतं। तसेच आगामी होऊ घातलेल्या गणेशोत्सव काळ तसेच गणेश विसर्जन यामध्येही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होऊ नये याकरता संबंध सातारकरांनी सातारा जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सर्व सहकार्य करावे अशी आपणा सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद।